रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. हे पहा, जेव्हा मी माझे 2 रुपये कुठे गुंतवणार आहे तेव्हा मला त्याचा योग्य परतावा मिळेल का असा प्रश्न निर्माण होणं हे साहजिक आहे. का आहे ते गुंतवलेले सुद्धा बुडतील ही शंका सुद्धा मनात येणं हेही योग्यच आहे. एवढंच नाही, समजा मी कुठे माझा वेळ देत असेल तर दिलेल्या वेळेच्या बदल्यात मला माझ्या आयुष्यामध्ये काही बदल होईल का, काही त्याच्यामध्ये भर पडेल का, असाही एक मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे सुद्धा योग्यच आहे. हे पहा, आपण या ठिकाणी हा जो काही गाथा चिंतनाचा उपक्रम पाहतो आहोत, अभंग समजून घेतो आहोत, इथे आपण आपला वेळ देतोय. मग याच्या बदल्यात आपल्याला काही मिळणार आहे का, हा साधा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणं आणि त्याचं उत्तर मिळणं हे गरजेचं आहे. निश्चित आपण एक वेळ पैशाची केलेली गुंतवणूक परत येईलच याची शाश्वती नाही, पण गाथेत केलेली गुंतवणूक आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, आजचा अभंग सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. आपण जी गुंतवणूक करतोय वेळेची किंवा अभंग समजून घेण्याची, जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे, तुम्ही निश्चिंत राहा, ही तुमची गुंतवणूक माझ्याकडे नाही, ती श्री पांडुरंगांकडे डायरेक्ट गुंतवणूक होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. एक प्रकारची निश्चिंती आपल्याला ते या ठिकाणी देत आहेत, एक प्रकारचा विश्वास ते देत आहेत. पहा, आजच्या अभंगाला समजून घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करणार आहे. तुकास्त्र नावाच्या या चॅनलला जर आपण आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्या. समोर बेल चिन्हावर सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि या ज्या अभंगाचा आपण चिंतन पाहणार आहेत तो पूर्ण अभंग आणि काही कठीण शब्दांचे अर्थ सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे, ते सुद्धा लिहून घ्या. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. बघा, आजच्या अभंगाच्या चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं आहे, कारण पूर्ण गाथेचा आता आपल्याला मला ज्या पद्धतीने समजलाय त्या पद्धतीने मी तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग एवढा वेळ जो आपल्याला द्यायचा आहे, अगदी रोजचा थोडा थोडा द्यायचा आहे, पण बराच वेळ आपल्याला यासाठी द्यावा लागणार आहे. मग याचं आपण निश्चिंत राहून करायचं की मनात धाकधूक ठेवायची, किंवा हे जे करतोय याचं काही फलित आहे का नाही, तर निश्चित याचं फलित आहे. याचं कारण आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, नव्हती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल. जे तुम्ही पाहणार आहे, ज्याचं चिंतन तुम्हाला समजून घ्यायचं आहे, हे माझं नाहीच, हे सगळं माझ्याकडून प्रत्यक्ष विठ्ठल बोलून घेत आहेत. म्हणून काही न धरावी खंती, हित होईल धरा चित्ती. अजिबात कशाचीच खंत तुम्ही मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही की आपला वेळ जाणार आहे का, आपलं काही जाणार आहे का, तर अजिबात नाही. जर गेलंही तर तुम्ही कसलीही खंत मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला याचं फळ निश्चित मिळणार आहे, तुम्हाला हित होणार आहे, हे सत्यच आहे. म्हणून निश्चिंत राहून तुम्ही हे सगळं चिंतन समजून घ्या. पण आता मी एवढं सांगूनही, जे की हे माझं नाही आहे, हे विठ्ठलाचं आहे, तुमची गुंतवणूक ही डायरेक्ट विठ्ठलाकडे असणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करा, हे जे काही माझं म्हणणं आहे, असं जे तुकोबारायांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही विश्वास ठेवला नाही तर काय होऊ शकतं. जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की खोटी ते अहंता वाट टाकेली सांगता. मी एवढा चांगला मार्ग सांगूनही जर तुम्ही त्या वाटेला गेले नाही, त्या वाटेनं गेले नाही, तर मग तुमच्या मनात अहंकार आहे. तुम्हाला माझं साधं सांगणंही जर कळत नसेल, मी खात्री देतोय तुम्हाला की तुमचं हित होणार आहे. आणि तरीही तुम्हाला जर या रस्त्यानं यायचं नसेल तर मग तुम्हाला कशाचा तरी अहंकार आहे आणि तुम्हाला काही माझं ऐकायचं नाही, असं मला या ठिकाणी नम्रपणे तुम्हाला सुचवावं असं वाटतं. एवढंच नव्हे तर आता जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय की जे मी तुम्हाला देतोय हे मुळात माझं नाहीच. मी फक्त म्हणजे एखाद्या जर दुकानात आपण गेलो तर जगद्गुरु तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे ना मी त्या दुकानाचा मालक आहे, ना त्या गल्ल्यावर बसणारा सेठ आहे, ना हिशोब लिहिणारा मुनीम आहे. मी फक्त माल वाहणार आहे, माल तुम्हाला देणार आहे. ज्याला मापाडी हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी वापरला. शेवटच्या चरणामध्ये ते असं म्हणतात की ज्याचे तोची जाणे मी मापाडी तुका म्हणे. हे पहा, हे ज्याचं आहे हे त्यालाच माहिती आहे की तुम्हाला काय द्यायचंय. मी फक्त माल देणारा आहे. बघा, जगद्गुरु तुकोबारायांनी
अत्यंत प्रयत्नानं हे सगळं उभं केलं आहे, पण पांडुरंगाचं आहे असं सांगून सगळा नम्रपणा आपल्याकडे घेतला आणि आपणही जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात आहेत ते समजून घेऊन आपल्याही जीवनाचं कसं कल्याण करता येईल याचाच विचार या ठिकाणी करणार आहे. बघा, या अभंगाचं चिंतन जर आपल्याला आवडलं असेल तर आपण नक्कीच लाईक शेअर या व्हिडिओला करावं आणि पुन्हा एकदा या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.